आझाद मैदान या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा या ठिकाणी मूक मोर्चा आलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी सिद्धार्थ कासारे मुंबई अध्यक्ष आहेत। कासारे साहेब, आजच्या मूक मोर्चा संदर्भात आपण काय सांगणार? मूक मोर्चा ह्यासाठी काढला की भगवान बुद्धांचं हे जे आहे की शांतीचा मार्ग आहे आणि मला वाटतं आज युवकांनी चांगला सचिन मोहिते यांनी जो आजचा जो मोर्चा युवकांच्या वतीने काढलेला आहे, आमच्या सरळ मागणी आहे की आम्ही त्यांनी शांत पद्धतीने काढलेला आहे मूक मोर्चा। ऍक्च्युली हा मूक मोर्चा ह्यासाठी काढला की जे भगवान बुद्ध यांचं जे महाबोधी विहार आहे, त्या महाबोधी विहाराचं गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून आंदोलन चालू आहे। म्हणते लोक उपोषणाला बसलेत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आमचं हे मागणं आहे की आज ते पुऱ्या देशामध्ये, ह्या देशाच्या बाहेर, भारत देशाच्या बाहेर हा मध्ये ही चर्चा चालू आहे की टेम्पल तुम्ही का खाली करत नाही। त्यावेळी 4 बनते आहेत आणि 4 भटजी आहेत आणि एक जो कलेक्टर आहे तोही भटजी जमानतला आहे। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 5 लोक तुमचे ट्रस्टी नेमणं हा कायद्याने ऍक्च्युली हा गुन्हा आहे। कारण ज्यावेळी चर्चमध्ये तुमचा फादरी लागतो, जैन मंदिरामध्ये त्यांचा जो कमिटी लागते, त्यामध्ये ह्या मुसलमानामध्ये मौलवी असतात, ते त्या ट्रस्टीचे प्रमुख असतात। म्हणजे हा जो कायदा आहे तो कायदा ऍक्च्युली त्यांना लागू आहे, आम्हाला का लागू नाही? तर मग आमचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने जे बौद्ध विहार आहे त्या बौद्ध विहारामध्ये भलते लोकच पाहिजे। हे जाणवी बडजी बिडजीचं काम नाही आहे का, तिथं काय आपल्याला काय पूजापाठ करायला लागते का? भगवान बुद्धाच्या इथे देहरा स्थान केलं त्याचं ज्ञानप्राप्ती होते। आपण डोळे मिटले तर, जर 10 मिनिटं मिटले तर आपल्याला सर्व दिसतं की आपण किती त्याच्यामध्ये विपश्यना करतो। ते विपश्यना करून शांतीचा मार्ग आहे ते भगवान बुद्धाचं टेम्पल जी कमिटी आहे, जी कमिटी आहे ती कमिटी रद्द करून ही आता नवीन कमिटी द्यावी असे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी वारंवार सांगितलेलं आहे। आम्ही आता ज्या पद्धतीने आज मूक मोर्चा निघाला पुढे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे। केंद्रीय मंत्री आठवले साहेब आज 7 वाजता प्रेस क्लबला येतात, चर्चा करून पुढची दिशा मुंबईमध्ये मोठा महामोर्चा बौद्ध समाजाचा, सर्व राजकीय पक्षाच्या आमचे गट सर्वांना घेऊन आम्ही महामोर्चा काढणार आहोत आणि या माध्यमातून आठवले साहेबाला विनंती करणार आहोत की मोर्चाचं आपण नेतृत्व करावं आणि ज्या आमच्या जे मागण्या आहेत, सम्राट अशोकांनी 84 बौद्ध स्तूप निर्माण केले आणि आज तुम्हाला माहिती आहे की तिरुपतीचे बालाजी मंदिर आहे, ते पण बौद्धांचं स्थान आहे। बाबरी मस्जिद आहे, हे बौद्धांचं स्थान आहे। तिथे कुठे मोगल आले होते आणि कुठे ते राम आले होते। आता तिथे एका ज्याच्या सत्ता येते ते सत्तेमध्ये आल्यानंतर ते अतिक्रमण करतो। अशा पद्धतीने आज त्यांनी तिथे अतिक्रमण केलेलं आहे आणि ते बुद्धविहारामध्ये कायदेशीर जी आता जी ट्रस्टी आहे ती रद्द करू। 1951 कायदा, 1949 जो कायदा आहे तो रद्द केला पाहिजे। ह्या मागणीसाठी आज आम्ही युवकांनी मूक मोर्चा काढलेला आहे। जय भीम। या ठिकाणी आपल्यासोबत या मोर्चाचे जे नेतृत्व करणारे असे मुंबईचे युवकचे अध्यक्ष सचिनभाई मोहिते आहेत। या पुढील आपली रणनीती कशी असणार? देशाला 75 वर्ष पूर्ण झाले, स्वातंत्र्य मिळाले, पण स्वातंत्र्य मिळून देखील बौद्ध धर्म हा विज्ञानावर आणि प्रगती आणि शांतीच्या वर अवलंबून असलेला धर्म आहे। वारंवार अत्याचार होत आहेत, वारंवार भिक्खूंना सन्मानदायक वागणूक मिळत नाहीये। बौद्धांच्या कायद्यामध्ये देखील बदल केला पाहिजे, परंतु हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार बौद्ध धर्माच्या भावना जर समजून घेऊ शकत नाही तर मुंबईतील संपूर्ण युवकांच्या वतीने चलो बुद्ध गया, कारण की या येणाऱ्या मे मध्ये जो भगवान बुद्धांचा जयंती वर्ष बुद्ध पौर्णिमा आहे, त्या बुद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून सर्व मुंबईकर, सर्व बौद्ध बांधव यावेळेला बुद्ध गयाला प्रचारण करतील। महाराष्ट्र ही संतांची, वीरांची व कर्मधार थोर संतांची भूमी आहे। आतापर्यंत महाराष्ट्राने नक्कीच देश घडवण्यासाठी प्रक्रिया केली, या पवित्र कामासाठी देखील महाराष्ट्रातील सर्व युवक एकजूट होऊन बुद्ध गयाला प्रयाण करतील आणि आपला जो उद्रेक आहे तो त्यावेळेला तिथे पाहायला मिळेल। त्यामुळे केंद्रातल्या व राज्यातल्या सरकारने दक्षता घेऊन हा कायदा त्वरित रद्द करावा आणि बौद्ध धर्माच्या भावनाचा आदर करावा, हीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे। बघूया येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेपूर्वी यांच्या मागण्या पूर्ण होतात काय, नाहीतर 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई।